हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण आम्रखंड बनवणार. त्यासाठी लागणारे दही आपण सुती कापडामध्ये टाकून घेणार आहोत. सर्व आपण याच्यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे. असं पॅक ला गाठ बांधून घ्यायची. आपलं हे बांधून झालेलं आहे. आपण हे चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत. आपण 4 ते 5 तास असंच ठेवून देणार आहोत. 4 ते 5 तासानंतर पाहूया. पण सोडून घेणार आहोत. चमच्या साह्याने काढून घेणार आहोत. एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता आपलं सर्व काढून झालेलं आहे. आपण आम्रखंड बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आपण 5 ते 6 तास दही बांधून ठेवलं होतं. त्याचं कट्ट असं आपण काढून घेतलेलं आहे. त्यासाठी छोटी अर्धी वाटी पिठी साखर, पाऊण वाटी आंब्याचा रस, कट करून घेतलेले बदाम, वेलची पूड, पिस्ते आणि काजू. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तो छान मऊसूत करून घ्यायचा. आपण त्याच्यामध्ये पाऊण वाटी आंब्याचा पल्प टाकून घेणार आहोत. ते मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण हे सर्व एकसारखं मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत. ते मिक्स करून घेणार आहोत. वेलची पूड करून घेतलेली आहे. ते टाकून घेणार आहोत. आणि सर्व एकसारखं फेटून घेणार आहोत. आता आपण हे सर्व फेटून घेणार आहोत. आता हे आपलं फेटून झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेले बदाम टाकून घेणार आहोत. काजू, पिस्ते हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आपण हे 2 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. त्याच्यावरती आपण थोडेसे बदामाचे काप गार्निशिंगसाठी, थोडेसे काजू, पिस्ते. आता हे आपण पॅक झाकण लावून 2 तास सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. पाहूया नंतर. आता आपला आम्रखंड तयार झालेला आहे.